ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 4. 4 प्रकारचे प्रलय. शुक म्हणाला, परीक्षिता, परमाणूपासून 2 परार्धापर्यंतच्या काळाचे स्वरूप आणि युगांचे परिमाण मी तुला सांगितले. आता तू कल्पाची स्थिती आणि त्याचे प्रलय यांचे वर्णन ऐक. राजन, 1000 चतुर्युगे मिळून ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. ब्रह्मदेवाच्या या एका विशाल दिवसाला कल्प म्हणतात. एका कल्पामध्ये 14 मनू होतात. कल्पाच्या शेवटी तितकाच काळपर्यंत प्रलय राहतो. त्याला ब्रह्मदेवाची रात्र म्हणतात. त्यावेळी या तिन्ही लोकांचा प्रलय होतो. याला नैमित्तिक प्रलय म्हणतात. या प्रलयाच्या वेळी सगळे विश्व आपल्यात सामावून घेऊन ब्रह्मदेवाने शेषशायी भगवान शयन करतात. अशा प्रकारे रात्रीनंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र होता होता जेव्हा ब्रह्मदेवाच्या गणनेनुसार 100 वर्षे आणि माणसाच्या गणनेनुसार 2 परार्ध वर्षे होतात, तेव्हा महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा या 7 प्रकृती मूळ प्रकृतीत विलीन होऊन जातात. राजन, याला प्राकृतिक प्रलय म्हणतात. या प्रलयामध्ये प्रलयाचे कारण निर्माण झाल्यावर हे ब्रह्मांड आपले स्थूल रूप सोडून देऊन कारण रूपात मिसळून जाते. परीक्षिता, प्रलयाची वेळ आल्यावर ढग 100 वर्षे पाऊस पाडित नाहीत. त्यामुळे अन्नाच्या अभावी तहान भुकेने व्याकुळ होऊन प्राणी एकमेकांना खाऊ लागतात. अशा प्रकारे काळाच्या उपद्रवामुळे पिडलेली सगळी प्रजा हळूहळू कमी होत जाते. प्रलयकालीन सूर्य आपल्या प्रचंड किरणांनी समुद्र, प्राण्यांची शरीरे आणि पृथ्वीवरील सगळा रस शोषून घेतो आणि पुन्हा तो रस पृथ्वीवर सोडत नाही. त्यावेळी संकर्षणाच्या मुखातून प्रलयकालीन अग्नी प्रकट होतो. वेगवान वायूमुळे तो अग्नी आणखी वाढतो. तो पृथ्वीच्या खालील भागातील 7 लोक भस्म करून टाकतो. खालून येणारी आगीचे प्रचंड लोळ आणि वरून येणारी सूर्याची प्रचंड उष्णता, यामुळे त्यावेळी वर खाली चारही बाजूने जळणारे ब्रह्मांड पेटलेल्या शेणाच्या गोऱ्याप्रमाणे वाटू लागते. त्यानंतर प्रलयकालीन प्रचंड वायू शेकडो वर्षे वाहत राहतो. त्या काळातील आकाश धुराने आणि धुळीने भरलेले असते. त्यानंतर असंख्य रंगीबेरंगी ढग अतिशय मोठ्याने गर्जना करून शेकडो वर्षेपर्यंत पाऊस पाडित राहतात. त्यावेळी ब्रह्मांडाच्या आतील सर्व जग जलमय होते. तेव्हा पाणी पृथ्वीचा गुण गंध शोषून घेते. गंध हा गुण पाण्यात विलीन झाल्यावर पृथ्वीचा प्रलय होतो. राजन, यानंतर तेजतत्व जलाचा गुण रस शोषून घेते आणि जल निरस होऊन तेजामध्ये विलीन होते. त्यानंतर वायू तेजाचा गुण रूप याला ग्रासतो. तेव्हा ते तेज रूपरहित होऊन वायूमध्ये लीन होते. आता आकाश वायूचा गुण जो स्पर्श त्याला आपल्यामध्ये सामावून घेते आणि वायू स्पर्शहीन होऊन आकाशात विलीन होतो. यानंतर तामस अहंकार आकाशाचा गुण जो शब्द त्याला ग्रासतो आणि आकाश शब्दहीन होऊन त्यात विलीन होते. याच रीतीने तैजस अहंकार इंद्रियांना आणि वैकारिक अहंकार इंद्रियांच्या देवतांना आणि इंद्रियांच्या वृत्तींना आपल्यामध्ये लीन करून घेतो. त्यानंतर महत्त्व अहंकाराला आणि सत्व इत्यादी गुण महत्त्वाला ग्रासतात. परीक्षिता, नंतर काळाच्या प्रेरणेने अव्यक्त प्रकृती गुणांना ग्रासते. तीच प्रकृती जगाचे कारण आहे. ती अव्यक्त, अनादी, अनंत, नित्य आणि अविनाशी आहे. तिच्यावर काळाच्या अवयवांचा परिणाम होत नाही. कारण त्यावेळी प्रकृतीमध्ये वाणी, मन, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, महत्त्व इत्यादी हे विकार, प्राण, बुद्धी, इंद्रिये, त्यांच्या देवता इत्यादी काहीच राहत नाही. तसेच लोकांचे आकार सुद्धा राहत नाहीत. त्यावेळी स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्था नसतात. आकाश, जल, पृथ्वी, वायू, अग्नी आणि सूर्य सुद्धा नसतात. सर्व काही निद्रिस्तासारखे, शून्यासारखे असते. त्या अवस्थेचा तर्क सुद्धा करणे शक्य नसते. त्या अव्यक्तालाच जगाचे मूलभूत तत्व असे म्हणतात. या अवस्थेचे नाव प्राकृत प्रलय असे आहे. त्यावेळी पुरुष आणि प्रकृती या दोहोंच्या शक्ती काळाच्या प्रभावाने क्षीण होतात आणि असहाय्यपणे आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. यावेळी बुद्धी, इंद्रिये आणि त्यांच्या विषयांच्या रूपामध्ये त्यांचे अधिष्ठान असलेली ज्ञानच भासते. त्या सर्वांना प्रारंभही आहे आणि शेवटही आहे. ते दिसू शकतात आणि आपल्या अधिष्ठानाहून वेगळी अशी त्यांना सत्ताही नाही, म्हणून ते सर्वथैव खोटे होत. जसे दिवा, डोळे आणि रूप हे तिन्ही तेजाहून वेगळे नाहीत, त्याचप्रमाणे बुद्धी, इंद्रिये आणि त्यांचे विषय अधिष्ठान स्वरूप ब्रह्मापेक्षा वेगळे नाहीत, मात्र ते ब्रह्म या सर्वापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. परीक्षिता, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या बुद्धीच्याच अवस्था आहेत. म्हणून यांचे कारण जो अंतरात्मा, तो विश्व तैजस आणि प्राज्ञ रूपाने वेगवेगळा भासतो, पण ती केवळ मायाच होय. हे विश्व उत्पत्ती आणि प्रलयाने युक्त असल्यामुळे
अवयवयुक्त आहे. जसे आकाशात ढग कधी असतात कधी नसतात, त्याचप्रमाणे हे विश्व ब्रह्माच्या ठिकाणी कधी भासते तर कधी भासत नाही. परीक्षिता, जगात सर्व अवयवयुक्त पदार्थ नसले तरी त्यांचे अवयव खरे असतात. जसे वस्त्र नाहीसे झाले तरी त्याचे कारण असलेले सूत शिल्लक राहतेच, त्याप्रमाणे कार्यरूप जगाच्या अभावी सुद्धा कारणरूप ब्रह्म राहू शकते. वास्तविक ब्रह्मामध्ये जो हा कार्यकारण भाव दिसतो तो सुद्धा केवळ भ्रम आहे. कारण कार्यभाव आणि कारणभाव हे सापेक्ष असून यांचा आरंभ आणि शेवट असतो, म्हणून यांना वास्तविक अस्तित्व नाही. जरी प्रपंचरूप कार्य भासत असली तरी ते अधिष्ठान असलेल्या आत्म्याहून जराही वेगळे नाही. जर याला आत्म्यापेक्षा वेगळे मानले तर तो चिद्रूप आत्म्याप्रमाणे स्वयंप्रकाशित मानावा लागेल आणि अशा स्थितीत तो आत्म्याप्रमाणेच असल्याचे सिद्ध होईल. सत्य वस्तू ब्रह्मामध्ये अनेकता आहे असे एखाद्या अज्ञानी माणसाला वाटते, तरी त्याचे ते वाटणे म्हणजे महाआकाशाने घटाकाश, आकाशातील सूर्य आणि पाण्यात प्रतिबिंब पडलेला सूर्य किंवा बाहेरील वायू आणि आतील वायू यांच्यामध्ये भेद आहे असे वाटण्यासारखेच आहे. जसे व्यवहारामध्ये माणूस एकाच सोन्याचे कंकण, कुंडल इत्यादी अनेक रूपात रूपांतर करतो, त्याचप्रमाणे विद्वान लोक लौकिक आणि वैदिक वाणीने इंद्रियातीत असणाऱ्या आत्मस्वरूप भगवंताचे सुद्धा अनेक रूपामध्ये वर्णन करतात. ढग सूर्यापासून उत्पन्न होतो आणि सूर्यामुळेच प्रकाशित होतो, तरी सुद्धा तो सूर्याचाच अंश असलेल्या डोळ्याला सूर्याच्या दर्शनाला अडथळा निर्माण करतो. त्याचप्रमाणे अहंकार सुद्धा ब्रह्मापासूनच उत्पन्न झाला आहे, ब्रह्मामुळेच प्रकाशित होतो आणि ब्रह्माचाच अंश असलेल्या जीवाला ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होण्यात बाधक ठरतो. सूर्यापासून निर्माण होणारे ढग जेव्हा विखुरले जातात तेव्हा डोळा आपलेच स्वरूप असलेल्या सूर्याचे दर्शन घेण्यास समर्थ होतो. तसाच जेव्हा ज्ञानाने आत्म्याची उपाधी असणारा अहंकार नाहीसा होतो तेव्हा जीवाला आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार होतो. परीक्षिता, जीव जेव्हा या विवेकाच्या शास्त्राने मायामय अहंकाराचे बंधन तोडून टाकतो आणि आपल्या एकरस आत्मस्वरूपाच्या साक्षात्कारामध्ये स्थिर होतो त्याला आत्यंतिक प्रलय असे म्हणतात. हे शत्रू दमना, तत्वज्ञानी लोक ब्रह्माधिक सर्व चराचराची उत्पत्ती आणि प्रलय नेहमीच चालू असतात असे सांगतात. नदी प्रवाहाप्रमाणे कालरूप प्रवाहाच्या वेगाने क्षणाक्षणाला बदलणारे जे देहादी पदार्थ, त्यांच्या ज्या बदलणाऱ्या अवस्था तेच त्यांचे उत्पत्ती आणि प्रलय होत. आकाशातील तारे जसे नेहमी फिरत असतात परंतु त्यांचे फिरणे स्पष्टपणे दिसत नाही, त्याचप्रमाणे भगवंताचे स्वरूप असलेल्या या अनादि अनंत काळामुळे पदार्थांच्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या अवस्था जाणवत नाहीत. हाच नित्य प्रलय होय. परीक्षिता, नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, प्राकृतिक प्रलय आणि आत्यंतिक प्रलय अशा 4 प्रकारच्या प्रलयांचे वर्णन मी तुला सांगितले. काळाची गती ही अशी आहे. हे कुरुश्रेष्ठा, विश्वविधाता, सर्व प्राणी आणि शक्तींचे आश्रय असणाऱ्या भगवान नारायणांच्या या सर्व लीला कथा मी तुला थोडक्यात सांगितल्या. त्यांचे पूर्ण वर्णन ब्रह्मदेव सुद्धा करू शकणार नाही. जे लोक तरण्यास अत्यंत कठीण अशा संसार सागराच्या पलीकडे जाऊ इच्छितात त्यांना भगवंताच्या कथा श्रवणाशिवाय दुसरी नौका नाही. तसेच जे लोक अनेक प्रकारच्या दुःखाग्नीने होरपळले आहेत त्यांच्यासाठी भगवान पुरुषोत्तमांच्या कथारूप रसाच्या सेवनाखेरीज दुसरे कोणतेही रसायन नाही. हे श्रीमद भागवत पुराण सनातन ऋषी नारायणांनी पूर्वी देवर्षी नारदाला सांगितले आणि त्यांनी कृष्ण द्वैपायनांना सांगितले. महाराज, त्याच महर्षी श्रीकृष्ण द्वैपायनांनी प्रसन्न होऊन मला या वेदतुल्य श्री भागवत संहितेचा उपदेश केला. हे कुरुश्रेष्ठा, यानंतर काही काळाने जेव्हा शौनकादी ऋषी नैमिषारण्यामध्ये दीर्घ काळ चालणाऱ्या सत्राचा प्रारंभ करतील तेव्हा त्यांनी विचारल्यावरून पुराणांचा वक्ता सूत त्यांना ही संहिता सांगेल. या ठिकाणी 4था अध्याय समाप्त झाला. भगवान श्री कृष्णार्पणमस्तु.